आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की प्रोटीन आपल्या आहारामध्ये किती महत्त्वाचं आहे ते. पण रोजच्या रोज वेगवेगळे पदार्थ करणं आणि खाणं हे सगळ्यांनाच सहज शक्य नसतं. मग अशा वेळी जर एखादी प्रोटीन पावडर आपण घरच्या घरी बनवली, तर आपण त्याचा नक्कीच आहारामध्ये समावेश करू शकतो. ही प्रोटीन पावडर बनवायला अतिशय सोपी आहे. एक छोटी वाटी आपल्याला बदाम घ्यायचे आहेत, काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत, त्याचबरोबर मखाने घ्यायचे आहेत. हे सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ओट्स घालायचे आहेत. त्याचबरोबर डाळवं घेतलेलं आहे, तेही घालून मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी काही तेलबिया घेतलेल्या आहेत, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स आणि मगज बी घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला चिया सीड्स घालायचे आहेत. याचबरोबर मी याच्यामध्ये स्वादासाठी वेलची घेतलेली आहे आणि केसराच्या काही काड्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं परत एकदा भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवरती बारीक याची पावडर करून घ्यायची आहे आणि रोज आपण ही दुधामध्ये घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने खूप सहज सोप्या पद्धतीने प्रोटीन पावडर आपण घरच्या घरी बनवू शकतो.